मित्रांनो, मागेल त्याला सोलार योजनेअंतर्गत तुम्ही जर अर्ज केलेला असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न होते. काही शेतकरी माझ्याकडे येत होते की बाबा आम्ही 5 ते 6 महिने झाले अर्ज करून आम्हाला अद्यापही ना कंपनी निवडायचा ऑप्शन आलेला आहे, ना पैसे भरा म्हणून आलेला आहे, ना आमचा अर्ज रिजेक्ट वगैरे झालेला आहे. त्यातच काही शेतकरी असे होते ते 2 ते 3 महिन्यापासून त्यांनी पेमेंट करून ठेवलेले आहे, परंतु व्हेंडर सिलेक्शनचे ऑप्शन अद्यापही त्यांना आलेले नव्हते. आणि काही शेतकरी असे सुद्धा आहेत ज्यांना वेंडर सिलेक्शन करून सुद्धा अद्यापही त्यांचं इन्स्टॉलेशन पूर्ण झालेलं नाही. असे बरेच शेतकरी वेगवेगळ्या घटकासाठी वेगवेगळे प्रॉब्लेम्स घेऊन येत होते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच प्रॉब्लेम्सचं क्लिअरन्स करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे समोरील बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सूर्यदळ, स्वागत आहे कृषीमॅन यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, टप्प्याटप्प्याने सर्व प्रश्नांची उत्तर घेण्याचा प्रयत्न करूया. सर्वात अगोदर त्या शेतकऱ्यांबद्दल बोलूया ज्या शेतकऱ्यांनी 5 ते 6 महिन्याचा कालावधी लोटलेला आहे. अद्यापही त्यांचा ना अर्ज रिजेक्ट झालेला आहे, ना त्यांना पैसे भरा म्हणून ऑप्शन आलेला आहे, ना वेंडर सिलेक्शनचं ऑप्शन आले आहे. त्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा अतिशय आनंदाची बातमी मित्रांनो, उद्यापासून त्यांना पैसे भरण्याचे हे ऑप्शन चालू होणार आहेत. आणि त्यांना आता उद्या म्हणजे तुम्ही जर प्रतीक्षेत असाल पैसे भरायच्या तर तुम्हाला उद्यापासून ते ऑप्शन चालू होणार आहेत. आता ज्या शेतकऱ्यांनी जवळपास 2 ते 3 महिन्याचा कालावधी लोटून सुद्धा पेमेंट करून सुद्धा त्यांना अद्यापही वेंडर सिलेक्शनचे ऑप्शन आलेले नव्हते, त्यांना जस्ट काही वेळापूर्वी वेंडर सिलेक्शन करा म्हणून ऑप्शन आलेला आहे. त्यांना काही टेक्स्ट मेसेज गेलेले आहे. तुम्ही देखील टेक्स्ट मेसेज जर तुम्हाला देखील आलेला असेल तर ते सुद्धा बघून घ्या. मेसेज गेलेले आहेत की मागेल त्याला सोलार कृषी पंप योजनेअंतर्गत आपला अर्ज क्रमांक MT वगैरे त्याच्यापुढे ते अर्ज नंबर असणार आहे, हा मंजूर करण्यात आलेला आहे. सौर कृषी पंप स्थापित करण्याकरिता सूचीबद्ध पुरवठादाराची निवड एक लिंक दिलेली आहे आणि त्या लिंकवर जाऊन तुम्ही तुमची पुरवठादार कंपनीची निवड करा असं सांगण्यात येत आहे. म्हणजे एकंदरीत वेंडर सिलेक्शन करून घ्या म्हणून असं सांगण्यात आहे. आता मित्रांनो, तुम्हाला सांगतो, तिथे जर कंपन्या भरपूर प्रमाणात असतील तर तुम्हाला चांगली कंपनी निवडायची आहे. मित्रांनो, आता कसं आहे माहिती आहे का, बरेच शेतकऱ्यांचे आता तुम्ही एवढा पण लेट करू नका कंपनी निवडायला की जस्ट तुमचा स्टॉकच संपून जाईल कंपन्यांचा आणि तुम्ही बस याला विचारित बसाल त्याला विचारित बसाल, बाबा कोणती कंपनी घेऊ रे, कोणती कंपनी घेऊ रे. असं काही करायचं नाही मित्रांनो. एवढे दिवस टाईम होता तुम्हाला, कंपनी तुम्ही विचार करून ठेवायला पाहिजे होती आणि त्या लिस्टमध्ये जर ती कंपनी असेल तर तुम्हाला लागलीच ती कंपनी सिलेक्ट करून घ्यायची आहे. त्याचं कारण सांगतो, तुम्ही जर लय लेट करसाल, जास्त लेट करसाल तर तुम्हाला जे कंपन्यांची जी यादी आलेली आहे त्यांचा पुरवठा कमी होईल, त्यांचा जे स्टॉक आहे तो संपून जाईल आणि तुम्हाला परत एकदा वेटिंग लिस्टला थांबावे लागेल. तर तुम्ही लवकरात लवकर जर तुम्हाला ऑप्शन आलेला असेल तर कंपनी निवडून घ्यायची आहे. तिथे जेवढ्या कंपन्या आहेत त्याच्यापैकी एखादी कंपनी चांगली बघून निवडून घ्यायची आहे. आता राहिला प्रश्न काही शेतकऱ्यांचा ज्यांचे जवळपास म्हणजे कंपनी निवडून बराच कालावधी लोटलेला आहे आणि इन्स्टॉलेशन पूर्ण झालेलं नाही. त्याचं कारण सांगतो मित्रांनो, तुम्ही जी कंपनी निवडलेली आहे ती एक हाय क्लासची कंपनी निवडलेली आहे. ते म्हणला ही कंपनी घे, भारी कंपनी. मग त्याचं काय कारण होतं मित्रांनो, त्या भारी कंपनी म्हणले की वेटिंग लिस्ट पण भारीच असणार, जास्त असणार. मग तुम्हाला लगेच तुम्ही निवडला म्हणजे तुम्हाला लगेच बाकीच्यांना सोडून तुम्हाला ती कंपनी तुमचं इन्स्टॉलेशन थोडी ना पूर्ण करून देणार आहे, नाही ना. मग तुम्हाला एक कंपनी निवडायची आहे, व्यवस्थित निवडायची आहे, एक हाय लेवलची कंपनी निवडा म्हणून असं काही नाही मित्रांनो. सोलार ते सोलार आहे. त्यामुळे मित्रांनो तुम्हाला जस्ट प्रेशरशी घेणं देणं आहे आणि तुमचं जे वॉरंटी वगैरे दिली जाते सोलारतर्फे त्या गोष्टींचं घेणं देणं आहे. तर चांगली कंपनी म्हणजे हाय लेवलची कंपनी निवडण्यापेक्षा तुम्ही चांगली कंपनी निवडा आणि लवकरात लवकर तुमचं इन्स्टॉलेशन पूर्ण करून घ्या. आणि कंपनी निवडायच्या अगोदर तुमच्या एरियामध्ये कोणकोणत्या कंपनीचे एजंट वगैरे आहेत जे इन्स्टॉलेशन वगैरे करून देतील ते अगोदर बघून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला म्हणजे अनोळख्या एजंटला बोलायचं काम नाही. तुमच्या एरियातला एजंट असेल तर तुम्ही त्याला म्हणू शकता की बाबा आमच्या इन्स्टॉलेशनचं कुठपर्यंत आलं, आमचं इन्स्टॉलेशन करून दे, असं वगैरे वगैरे. तर मित्रांनो, असं होतं ते इन्स्टॉलेशनबद्दल. आता काही शेतकऱ्यांचे असे प्रश्न होते की बाबा 3 महिन्याचा कालावधी लोटलेला आहे, तर आम्ही आता कंपनी वेगळी जी अगोदर निवडली होती ती आम्ही बदलू शकतो का? हो मित्रांनो, तुम्ही कंपनी बदलू शकता. परंतु मित्रांनो, आता इतके दिवस थांबले, थोडे दिवस अजून थांबा, कारण की आजपासून कंपनी निवडायचे ऑप्शन आलेले आहेत. आणि तुम्ही जर कंपनी निवडलेली असेल ऑलरेडी तर तुम्ही कंपनी बदलू देखील शकता 3 महिन्याच्या कालावधीनंतर. खरं तर कसं राहते, सरकारचा एक नियम आहे की त्या नियमानुसार कंपनीने तुमची म्हणजे शेतकऱ्यांनी जी कंपनी निवडली आहे त्या कंपनीने शेतकऱ्यांचं 3 महिन्याच्या 90 दिवसाच्या आत इन्स्टॉलेशन पूर्ण करून देणं अनिवार्य आहे. जर त्या कंपनीने 3 महिन्याच्या आत तुमचं इन्स्टॉलेशन पूर्ण नाही केलं तर तुम्हाला पूर्ण अधिकार आहे की तुम्ही दुसरी कंपनी बदलू शकता. तर शासनाचा GR काय म्हणतो बाबा, शासन निर्णयानुसार शेतकऱ्याने एखादी कंपनी निवडल्यानंतर पुढील 60 ते 90 दिवसात वर्क ऑर्डर निघाल्यानंतर सोलार पंप बसवण्यात यावा. मात्र असे होताना दिसत नाही. अशावेळी शासन निर्णयात सांगण्यात आले आहे की 60 ते 90 दिवसानंतर आपल्याला कंपनी बदला येईल. मात्र याबाबतही शेतकऱ्यांनी महावितरणकडे विचारणे केली
तर शेतकऱ्यांना काही ठिकाणी काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बाबा हे पॉसिबल नाही असं सांगण्यात आलं आणि काही ठिकाणी कंपनी निवडून देखील दिलेली आहे आणि जर महावितरणचे अधिकारी जर नाही म्हणत असतील तुम्हाला सरळ तुमच्या जिल्हा वगैरे जिथे मेडा ऑफिस आहे तिथे जायचं आहे, तुम्हाला ती कंपनी चेंज करून देतील. तर मग तक्रार कुठं करायची मित्रांनो? जर तुमचं जर काहीच होत नसेल, अद्यापही तुमची जर सोलार इन्स्टॉलेशन झालं नसेल, पेमेंटचं ऑप्शन आलं नसेल किंवा तुम्हाला पेमेंट करून सुद्धा कंपनी निवडायचं ऑप्शन आलं नसेल, तर तक्रार कुठे करायची? तर यासाठी टोल फ्री क्रमांक आहे, लिहून घ्या. 1912 हा 1912 हा टोल फ्री क्रमांक आहे. आता याची गॅरंटी मी देत नाही की हे लोक ह्या नंबरवर कॉल केल्यानंतर किती % प्रतिसाद देतील, याचं काही मी गॅरंटी देत नाही. त्यानंतर दुसरा नंबर आहे 19-120 म्हणजे 19120 हा एक नंबर आहे. याच्यावर कॉल करून तुम्ही तुमच्या समस्या सांगू शकता सोलारच्या बाबतीत. त्यानंतर मित्रांनो, शेतकऱ्यांनी जर जी कंपनी निवडली आहे ती कंपनी तुम्हाला नीटचा प्रतिसाद देत नसेल, म्हणजे समजा तुम्ही जर कंपनीचं तुमचं समजा आता एक वॉरंटी राहते बुवा, या एवढ्या वर्षात जर तुमच्या सोलारला काय झालं कंपनीतर्फे ते चेंज करून देण्यात येईल वगैरे वगैरे असं सांगण्यात येतं. तर तुमचं जर काही प्रॉब्लेम आलेला असेल सोलारमध्ये आणि तुम्ही तक्रार करून सुद्धा तुमचं जर निराकरण होत नसेल, तर तुम्हाला जस्ट मी आता जे नंबर सांगितलेले आहे त्याच्यावर तुमची तक्रार करायची आहे. तिथे देखील तुमचं जे प्रॉब्लेम आहे रिसॉल्व्ह होत नसेल तर तुम्हाला डायरेक्टली मेडा ऑफिसला जायचं आहे आणि तुमचा प्रॉब्लेम सांगायचा आहे. तर ही होती छोटीशी माहिती मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.